माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। श्री स्वामी समर्थ। जे स्वामी समर्थ या गोड शब्दांनी आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करत आहोत। तुम्ही सर्वांनी टायटल बघितलेले असेल। आज आपण कशाबद्दल बोलणार आहे, अत्यंत महत्त्वाची माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। ती म्हणजे B12 जी आहे ती कमतरता का होते, त्याच्या मागची कारण, लक्षण आणि आहार कोणता घ्यावा व तो आपल्या शरीरासाठी का महत्त्वाचा आहे हे जाणून घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे। बघा, B12 जे आहे ते वेगवेगळ्या प्रकारचे असतात, 8 प्रकारचे ते आहेत आणि आपल्या शरीरासाठी जे आहेत ते अत्यंत महत्त्वाचे मानण्यात आलेले आहेत। त्यामध्ये त्याला वेगवेगळे नावं सुद्धा आहेत आणि B12 जे आहे ते अत्यंत महत्त्वाचा आहे व तो कशा पद्धतीने आपल्या शरीरासाठी कार्य करत असतो हे जाणून आता आपण घेणार आहोत। तर सगळ्यात पहिले म्हणजे लाल रक्तपेशीची निर्मिती करणं व शरीरातील ज्या पेशी आहेत त्यांना व्यवस्थित ऑक्सिजन पुरवण्याचं काम जे आहे ते B12 करत असतं आणि हे अत्यंत महत्त्वाचं ठरत असतं। त्याच पद्धतीने दुसरा कोणता आहे, DNA ची निर्मिती। DNA ची निर्मिती म्हणजेच आपल्या शरीराचा पाया असं समजले जातो। जर आपल्या शरीराचा पाया व्यवस्थित असेल तर कोणतेही अनुवंशिकता आजार जे आहेत ते आपल्याला होत नसतात। त्याची महत्त्वाची भूमिका B12 जे आहे ते करत असतं। त्याच पद्धतीने तिसरं कार्य कोणतं आहे तर मज्जासंस्था मजबूत करण्याचं काम जे आहे ते करत असतं व कार्य सुरळीत चालवण्याचं काम सुद्धा B12 करत असतं। त्याच पद्धतीने पाचन क्रिया सुरळीत चालावी व शरीराला चांगल्या पद्धतीने ऊर्जा मिळावी याचं कार्य सुद्धा B12 करत असतं। त्याच पद्धतीने आपल्या त्वचेची काळजी व आपले केसांची काळजी आणि आपल्या डोळ्यांचं आरोग्य खूप चांगल्या पद्धतीने ठेवण्याचं काम सुद्धा B12 करत असतं। त्याच पद्धतीने आपण बघणार आहोत की आता हे झाले कार्य, हे जे महत्त्वाचे कार्य आहे ते करत असते। पण त्या पद्धतीने जर आपल्या शरीरातील B12 जे आहे ते कमी झालं असेल तर कसं ओळखायचं, त्याचे कोणते लक्षणं आहेत ते जाणून घेणं सुद्धा खूप महत्त्वाचे आहे। तर आता ते आपण बघणार आहोत। सगळ्यात पहिले लक्षण जे आहे ते म्हणजे थकवा जाणवणे, अशक्तपणा येणे हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षण। त्याच पद्धतीने वारंवार आपल्या तोंडातलं येत असेल किंवा जीभ जी आहे ती जळजळ होत असेल तर हे सुद्धा खूप महत्त्वाचं कारण B12 च्या कमतरतेमुळे होत असतं। त्याच पद्धतीने तुमची केस गळती मोठ्या प्रमाणात होत असेल, डोळ्यामध्ये पिवळापणा दिसत असेल किंवा जे आहे तुमच्या हातापायांना वारंवार ज्या आहे मुंग्या येत असतील किंवा हातपाय सुन्न पडणं हे सुद्धा B12 च्या कमतरतेचं लक्षण आहे। त्याच पद्धतीने आपण बघणार आहे की जे तुमच्या हाडामध्ये आहे ते कटकट वाजत असतं व त्याच पद्धतीने दाताच्या समस्या मोठ्या प्रमाणात जर तुम्हाला उद्भवत असतील तर हे सुद्धा महत्त्वाचं लक्षण जे आहे B12 मुळे होत असतं। त्याच पद्धतीने हातपाय तर सुन्न पडतच असतात, पण तुम्हाला चालताना धाप लागणे किंवा मोठ्या प्रमाणात घाम येणे, त्याच पद्धतीने जे आहे की पाचन क्रिया जी आहे ती व्यवस्थित चालत नसेल, व्यवस्थित जर अन्न पचन होत नसेल हे सुद्धा जे आहे B12 जे आहे मोठ्या प्रमाणात लक्षण मानण्यात आलेलं आहे। त्याच पद्धतीने चेहरा जे आहे निस्तेज दिसायला लागतो, चेहऱ्याच्या अनेक समस्या ज्या आहेत त्या निर्माण होत असतात। त्याच पद्धतीने आपला मूड जे आहे सारखा चेंज होत चालतो, तर कधी हसतो तर कधी रडावं असं सुद्धा वाटत असेल किंवा चिडचिडपणा मोठ्या प्रमाणात वाढत असेल। त्याच पद्धतीने आपलं मन जे आहे कोणत्याही कामामध्ये लागत नसेल तर हे सुद्धा B12 च्या कमतरतेमुळे जे लक्षण आहे ते जाणवत असते। त्याच पद्धतीने सगळ्यात मोठं म्हणजे डिप्रेशनमध्ये जाणं। बघा, डिप्रेशनमध्ये जर एखादी गोष्ट जी आहे ती सारखा विचार करून जर आपण डिप्रेशनमध्ये जात असेल तर हे सुद्धा B12 चे जे आहे लक्षण जाणवत असते। त्याच पद्धतीने आपण बघणार आहोत की आहार कसा घ्यावा। आता हे सगळे लक्षणं झाले, पण यावर उपाय कसे करावे, आपण कोणकोणत्या पद्धतीचे आहार घेऊन यावर नक्कीच उपाय करू शकतो। बघा, तुम्हाला सगळ्यात पहिले काय करायचं आहे, अशी लक्षणे तुम्हाला दिसत असतील तर डॉक्टरकडे जायचं आहे। डॉक्टर जे आहे रक्तामधून B12 चे जे आहे ते कमतरता दिसून येते आणि हे रिपोर्टमध्ये दिसतात आणि हे जर तुम्हाला जाणवत असेल तर तुम्हाला तिथे जे आहे इंजेक्शनद्वारे सुद्धा एक ट्रीटमेंट दिली जाते, ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा मग गोळ्या सुद्धा दिल्या जातात। पण हे तात्पुरतं असतं, तर आपण काय करू शकतो की आहारामधून सुद्धा B12 ची जी कमतरता आहे ती अगदी कमी करू शकतो। तर त्याच्यासाठी कोणता आहार घ्यावा, जे मांसाहारी लोक आहेत त्यामध्ये चिकन, मटन, त्याच पद्धतीने वेगवेगळ्या फिश ज्या आहेत ती घेऊ शकतात व अंडे सुद्धा ते मोठ्या प्रमाणात घेतल्याने B12 ची जी आहे कमतरता ती कमी होते आणि खूप चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये वाढ होत असते। पण जे शाकाहारी लोक आहेत तर ते कोणता आहार घ्यावा, तर त्यामध्ये ते घेऊ शकतात दूध, ताक, लोणी, त्याच पद्धतीने जे आहे दही आणि चीज, पनीर, तसेच की अनेक जे आहे वेगवेगळे
वेगवेगळे जे फूड आहेत ते सुद्धा मिळत असतात। त्यामध्ये सुद्धा B12 जे आहे ते पॉकेटवर लिहिलेलं असतं, ते सुद्धा तुम्ही तुमच्या आहारामध्ये समावेश करू शकता। त्याच पद्धतीने पालेभाज्यामध्ये तुम्ही पालक मोठ्या प्रमाणात जर तुम्ही घेतली तर अर्थातच B12 ची कमतरता तुम्हाला कधीच भासणार नाही। पालकमध्ये सगळ्यात मोठे आयरन, हिमोग्लोबिनचं प्रमाण सुद्धा मोठ्या प्रमाणात असतं। त्याच पद्धतीने B12 सुद्धा मोठ्या प्रमाणात असते, पण ती चिरून कधीही धुवू नका। तुम्ही ती नुसती धुवूनच त्याची भाजी केली आणि म्हणजे चिरायची आणि नंतर धुवायची नाहीये। जर आपण तसं केलं तर B12 जे आहे त्यातून बाहेर पडतं। त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं, आधीच धुवायचे आहे, नंतर चिरायचे आहे। तर ही गोष्ट एक लक्षात ठेवा। त्याच्यामुळे जे आहे B12 जे आहे ते मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये असतं आणि पालक खाणं तसंही खूप चांगलं आपल्या आरोग्यासाठी मानण्यात आलेलं आहे। त्यामुळे नक्कीच तुमच्या आहारामध्ये तुम्ही पालक घ्या। त्याच पद्धतीने हरभरे घेऊ शकता, सोयाबीन घेऊ शकता। सोयाबीनचं दूध सुद्धा मिळतं। हे जे फूड आहेत ते मार्केटमध्ये मिळत असतात, पण तुम्हाला हे घेणं शक्य नसेल तर अर्थातच तुम्ही सोयाबीनचं सेवन हळूहळू तुमच्या आहारामध्ये नक्कीच करू शकता। हरभऱ्याचं सेवन करा, मोड आलेले कडधान्य तुम्ही घेऊ शकता। त्याच पद्धतीने आपण बघणार आहोत की त्याच पद्धतीने आंबवलेले पदार्थ म्हणजेच की इडली, डोसे हे सुद्धा तुम्ही समावेश करू शकता। त्याच पद्धतीने जे आहे की चीज सुद्धा तुम्ही मोठ्या प्रमाणात घेऊ शकता। तर आपण आता बघणार आहोत की आपल्या शरीरासाठी खरंच किती महत्त्वाचं आणि किती आवश्यक आहे की B12 चे गरज किती आहे हे सुद्धा जाणून घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे। तर आपल्या शरीरात B12 ची गरज जी आहे ती आहे 3 मायक्रोग्रॅम एवढी B12 ची जी आहे गरज आपल्या रोजच्या आहारासाठी लागत असते। त्याच पद्धतीने तर ती शोषून किती घेतले जाते, तर ती आहारामधून जी आहे ती जी आहे ती 1.5 मिलीग्रॅम जी आहे ती एवढीच, मायक्रोग्रॅम जी आहे ती एवढी आपल्या शरीरातून शोषली जाते। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल एवढी सकस लागते तर मग कमतरता का होती, तर त्याच्या मागचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे की आपल्या शरीरातील पाचन क्रिया असते। तर ती आता आपण जाणून घेऊया। आपल्या शरीरात बघा पाचन क्रियामध्ये लहान आतडे आणि मोठे आतडे असतात। ते जे असतात ते गुड बॅक्टेरिया निर्माण करत असतात। हे गुड बॅक्टेरिया जे असतात हे जे गुड बॅक्टेरिया असतात तेच हे तयार करत असतात आणि जे लहान आतडे असतात हे शोषून घेण्याचं काम ते करत असतात, शोषून घेतात व ते आपल्या विविध शरीराला जे आहे ते पोचवत असतात। पण काय होतं की जर तुमची पाचन क्रिया जर व्यवस्थित नसेल, जर तुमच्या पाचन क्रियामध्ये जर बिघाड असेल, तुम्ही जे खात आहात ते योग्य पद्धतीने पचलंच नाही, तर अर्थातच हे जे गुड बॅक्टेरिया आहेत ते तयारच करत नाहीत, B12 जे आहे ते तयार करत नाही आणि ते तुमच्या शरीरापर्यंत पोहोचलंच नाही, तर अर्थातच तुम्हाला त्याची कमतरता भासणारच आहे। तर त्याच्यासाठी तुमचं पाचन क्रिया सुरळीत असणं किंवा पाचन शक्ती जी आहे ती खूप चांगल्या पद्धतीचं असणं खूप महत्त्वाचं आहे। त्याच्यासाठी तुम्हाला असं नाही की नुसतंच खायचं आहे, की बघा योग्य पद्धतीचे आहार घ्या। सगळं मिळून तुम्ही घरचं वरण, चपाती, भात आणि सॅलेड थोडंसं म्हणजेच की मोड आलेले कडधान्य घेऊ शकता, पालेभाज्या घेऊ शकता, गाजर घेऊ शकता। यामध्ये सुद्धा B12 मोठ्या प्रमाणात असतं। हे सगळं आहारामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने घ्या। छान पद्धतीने चावून जर खाल्लं तर आतड्यामध्ये जे आहे पाचन क्रिया शक्ती जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढते व पाचन जे आहे ते योग्य प्रमाणात चांगल्या पद्धतीने होईल आणि जे मोठे आतडे जे आहे जे गुड बॅक्टेरिया तयार करत असतात त्यामधून जे आपल्याला B12 हे मिळत असतं ते छान पद्धतीने शोषले जाईल आणि आपल्या सगळ्या शरीरासाठी ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात पोच होईल किंवा आपली जे आहे मज्जासंस्था चांगली होईल आणि मोठ्या प्रमाणात जे आहे चांगल्या पद्धतीचं कार्य घडून येईल व आपल्या शरीरात जे आहे B12 ची कमतरता कधीच भासणार नाही, योग्य पद्धतीचं कार्य होईल। अशा पद्धतीने आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहे। तुम्हाला जर शाकाहारी लोकांना असं वाटत असेल की मी तुम्हाला डिटेल माहिती द्यावी तर नक्कीच कमेंट करा आणि माझे चॅनल हे सबस्क्राईब करा। परत भेटूया अशा छोट्याशा व्हिडिओनी।